मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टा इथं जोरदार पाऊस सुरू आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळे व्हिडिओ आपल्या समोर आले. कुठं डोंगर ढासळतोय, कुठे इमारती खाली पडतायत, ढिगारे दिसतायत, रस्ते बंद होत आहेत, ट्रॅफिक जाम व्हायला लागली. हे सगळे व्हिडिओज, फोटोज, बातम्या आपण सगळ्यांनी पाहिल्या. पण या सगळ्यांमध्ये अर्थातच ही जी अवस्था निर्माण होतीये, ही दर पावसाळ्यात होतीये. नैसर्गिक कारणामुळं होत असते. पण यातली काही गोष्टी अशा असतात, की त्या गोष्टी कदाचित आपल्या हातात असल्यानं ते व्यवस्थितपणे सांभाळता आल्या असत्या. पण तशा न सांभाळता गेल्यामुळं कदाचित वेगळीच परिस्थिती, बिकट परिस्थिती पुढं निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातले राजकारणी फोडाफोडीचं राजकारण करण्यात इतकं व्यस्त झालेत, की कदाचित त्या जितका वेळ आमदार, खासदार फोडायला लागतो त्याच्यापेक्षा निम्मा वेळ जरी त्यांनी विकास कामाच्या उद्दिष्टा पूर्ण करण्यासाठी योग्य पद्धतीनं हाताळला असता, तर कदाचित आजचं हे समीकरण असं पुढं आलं नसतं. अशीच एक गोष्ट स्पष्टपणे आपल्या समोर समोर येताना दिसतीये. ती गोष्ट म्हणजे मिसिंग लिंक रोड संदर्भातली आहे. पुणे-मुंबई हायवेवर जो काही नवीन हा रस्ता तयार झाला आहे, त्या रोडवर, त्या रस्त्यावर जे काही काल आज सकाळी पाहण्यात आलं, ते पाहिल्यामुळं नेमकं याच्या पाठीमागं काय होऊ शकत होतं, कशामुळं हे झालं, देवेंद्र फडणवीस यांची खरंच काही चुकी होती का? होती तर ती काय होती, कशा संदर्भात होती आणि आता त्यांचा स्टँड काय असायला पाहिजे होता आणि काय आहे, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. ह्या रोडची चर्चा गेल्या 2-3 दिवसांपासून जरा जोर धरायला लागली होती. कारण तिथं खड्डे पडले असं एक सुरू झाली होती चर्चा. विरोधकांनी मुद्दा थोडासा उचलला होता. विरोधकांनाही फारसे मुद्दे उचलता येत नाही. ते फक्त उचलतात आणि सोडून देतात. तसंच हा मुद्दा त्यांनी उचलला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. विरोधक असं नरेटिव्ह सेट करतात, निंदकाचे घर असे असावे, अमुक-तमुक सगळं ते बोलले. आता ह्या नवीन राजकीय परिभाषा त्यांच्या कशा त्या वापरतात. परिभाषा वगैरे शब्द मी यासाठी वापरतोय, की हल्ली जे सरकार आहे ते कोणत्याही प्रश्नावर उत्तर देताना थोडेसे जड भाषा वापरतात, जड शब्द वापरतात. काहीतरी त्याला वैज्ञानिक कारण उगाच लावण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ऐकणाऱ्या लोकांना असं वाटेल, की हे खरोखर अभ्यासू आहेत. याच्या पाठीमागं यांनी जो अभ्यास केलेला आहे ते अभ्यास करून उत्तर देत आहे. खरं तर अगदी साधं त्याचं उत्तर असतं, पण ते साधं उत्तर देत नाही, कारण साधं लोकांना कळेल. तशा संदर्भात त्यांनी रोडच्या संदर्भात तसं उत्तर दिलं. 2च खड्डे पडलेत. मग त्याच्या पाठीमागं काय गोष्टी आहेत, वैज्ञानिक कारण, अभियंता वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण त्याच्या 2च दिवसानंतर जोरदार पाऊस होतो. जोरदार पाऊस झाल्यानंतर अक्षरशः तिथं जो काही मोठा एक लोखंडी बीम होता, तो रोडवर पडला. म्हणजे तो इतका मोठा आहे, त्याचे लोखंड जे आहेत, ते लोखंडातले जे गज ज्याला म्हणतो आपण, ते कापायला गॅसचा वापर करण्यात येणार आहे होता आणि तो गॅसच्या वापर करून ते कट करण्यात येणार, त्याच्यानंतर ते काढण्यात येणार असं ते अभियंता सांगत होते. म्हणजे ते सहजासहजी उचलता येणारे नव्हते. म्हणजे इतका मोठा बीम त्या रस्त्यावर पडला. जवळपास 100 टन मलबा खाली तिथं पडलेला होता. आता दुर्दैवानं हे सगळं जेव्हा घडत होतं, तेव्हा तिथून एखादी गाडी, माणूस किंवा काही गेलं नाही. म्हणजे त्याचा कार्यक्रमच असता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याचा व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड केला आहे म्हणून ठीक, नाही तर वेगळं हे असं झालं नाही की आधी झालं नाही, असं काही कारणं त्यांनी सांगितले असते. बरं असो, तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की 2 दिवसा अगोदर तुम्ही जे वैज्ञानिक कारणं सांगत होते, जे काही गोष्टी सांगत होत्या, तर 2 दिवसानंतर अशा तोंडावर पडल्या. बरं, तुम्ही 2 दिवसा अगोदर हे सांगत होते, की पहिला पाऊस हा टेस्टिंगसाठी वगैरे असतो. म्हणजे तुम्ही पहिल्या पावसात किती लोकं मरणार आहे याचं टेस्ट करणार आहे का? ह्या गोष्टी निरर्थक वाटतात. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा याचं उद्घाटन झालं होतं या रस्त्याचं, तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं होतं, काय टेक्नॉलॉजी वापरण्यात आली, किती ताशी वेगाने वारा असला तर तरी त्याला काही होणार नाही, हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. त्या तुलनेनं वाराही नाही आहे आणि पाऊसही नाही. तरी ही गोष्ट घडली. ही कशामुळे घडली? बांधकाम करताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं होतं?
जवळपास 7,000 कोटी याला खर्च आला आहे बहुतेक. हे सगळे पैसे कशाचे? म्हणजे आपण दर पावसाळ्यात शिवाजी महाराजाच्या काळातील बांधकामाचं, वास्तूंचं, किल्ल्यांचं उदाहरण देतो. तेच उदाहरण आजही लागू पडतं. मग इतके पैसे, इतकी टेक्नॉलॉजी, आधुनिक माणसं, यंत्रणा, तांत्रिक गोष्टी ह्या सगळ्या जातात कुठे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या अवघड अवघड शब्दांचा वापर करून तुम्ही ह्या सगळ्यावर पडदा कसं काय टाकू शकता? ही चूक आहे. याकडे तुमचं दुर्लक्ष झालं. याकडे पाहिजे तितकं लक्ष तुम्ही दिलं नाही. या सरळ सरळ गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी सुरळीत होणार नाही. पावसाळा आहे, नैसर्गिक आपत्ती आहेत. कुठे ना कुठे चूक होणार, कुठे ना कुठे काहीतरी गडबड होणार, कुठे ना कुठे काहीतरी ढासळणार. हे आपण समजत असलो तरीही ज्या गोष्टी कारणाच्या पलीकडे आहेत, म्हणजे या नवीन रस्त्याला काहीच कारण नाही, त्याला आपण कारणच देऊ शकत नाही खरं तर, म्हणजे तो अगदीच नवीन आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कारणाच्या पलीकडे आहे, याचं उत्तर समर्पक पद्धतीने खरं तर आज त्यांनी त्यावर खूप जास्त बोलणं अपेक्षित होतं, पण त्यावर ते फारसे बोलले नाही. त्यांनी काय काय घडलं आहे आणि आज उद्या काय काय घडू शकते यावरच जास्त जोर दिला. पण तरीही या सगळ्याचं उत्तर आता आपण मागू शकत नाही किंवा कोणीही मागू नये, कारण तशी आताची परिस्थिती नाही, किमान काही दिवस तरी. पण याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंच पाहिजे, आगामी काळात दिलंच पाहिजे. जबाबदारी ही घेतली पाहिजे का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.